गोपालनगरमधील ज्योती कॉलनीत मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादातून झालेल्या या घटनेत 23 वर्षीय युवक देवांशू फरकाडे याची निर्घृण हत्या करण्यात आली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मंगळवारी रात्री गोपालनगर परिसरातील ज्योती कॉलनीत भीषण प्रकार घडला। त्रिमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय देवांशू अनिल फरकाडे याच्यावर 5 जणांनी अचानक चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केलेत। आरोपी हे हल्ल्यानंतर दुचाकीवरनं घटनास्थळावरून फरार झालेत। हल्ल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट आपल्या डीबी पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकू जप्त केला आहे। हल्ल्यानंतर देवांशूने आपला जीव वाचवण्याकरिता जवळच्या एका घरात प्रवेश केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या छातीत आणखी गंभीर घाव केला। या अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेची गंभीरता पाहता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन पाहणी केली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। राजापेठ पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र गतिमान केली आहेत। रात्री डीबी पथकाने 20 वर्षीय राज आठवले, 18 वर्षीय ओम खडसे, 18 वर्षीय हर्षल जाधव यांच्यासह 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे। या हत्येच्या मागे जुने वैमनस्य असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून अटकेत असलेल्या आरोपींकडनं अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू आहे। काल संध्याकाळी राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीचे जे आहे भांडणं झाल्यानंतर त्याची धारदार शस्त्राने हत्या झालेली आहे, असं घटना घडलेली आहे। तर त्या अनुषंगाने रात्रीच राजापेठ पोलीस व क्राईम ब्रँचच्या टीमनी मिळून सर्व संशयित आरोपी आणि जे ज्यांचे नाव होते फिर्यादीने दिलेले त्या आरोपींचे अटक करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने पुढील तपास आता पोलीस स्टेशन राजापेठतर्फे सुरू आहे। या हत्येने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडनं त्वरित न्याय मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। राजापेठ पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे।